नमस्कार. दिनांक 2 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे बोरीच्या झाडाची सेवा करावी. रामकृष्ण सरदेसाई स्वामी सुतांच्या मठात जात येत असत. त्यांची बायको क्षयी होती. तिच्यासह ते अक्कलकोटास आले. संतती व्हावी असे तिने विनवताच महाराज म्हणाले, बोरीच्या झाडाची सेवा करावी म्हणजे अग्नीसारखा पुत्र देव. सरदेसाईंना याचा अर्थ कळला नाही. बोरीस प्रदक्षिणा घातल्यास लोक हसतील म्हणून पिंपळ प्रदक्षिणेचा पर्याय त्यांनी काढला. 5 वर्ष झाले तरी महाराजांच्या आशीर्वादाचा परिणाम दिसेना. म्हणून स्वामी सुतांचे मठातील ब्रह्मानंद यांना त्यांनी विचारले. ते म्हणाले, महाराज स्वामी सुतांना बोरीचे झाड म्हणत. मठात सेवा केल्यास आशीर्वाद फलद्रूप होईल. महाराजांची भाषा अचूक आणि नेमकी होती, म्हणूनच ती परिणामकारकही होती. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द जसा हृदयस्पर्शी असे तसा चित्रदर्शीही असे. बाष्कळपणाला त्यांच्या बोलण्यात वाव नसे. या लीलेतच पहा ना. रामकृष्ण सरदेसाई आपल्या बायकोसह अक्कलकोटास आले. त्यांची बायको क्षयाने कायम दुखणे करी होती. खंगून खंगून तिचा फक्त हाडाचा सापळा उरला होता. तरीही तिने सुंदराबाईंकरवी महाराजांकडे साकडे घातले, ते संतती प्राप्त होण्यासाठी. म्हणजे प्रथम आरोग्य, त्यानंतर संतती, आणि तीही इतक्या उशिरा, कारण त्यावेळी तिची 40शी उलटलेली होती. असा तिहेरी लाभ तिला हवा होता. बाई खूप धोरणी होती. या साऱ्या गोष्टी सरदेसाईंच्या लेखी फार मोठ्या असल्या तरी महाराजांच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक होत्या. महाराजांनी तिला अभय आशीर्वाद दिला. बोरीच्या झाडाची सेवा कर म्हणजे तुला अग्नीसारखा पुत्र देव. आपल्याकडे एक म्हण आहे, ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी. याचा अर्थ तोडीस तोड असणे असा आहे. दोन्ही झाडे काटेरी, चिवट, रुखीसुखी आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरणारी असतात. महाराजांनी यापैकी बोरीच्या झाडाची उपमा स्वामी सुतांना दिली आणि आपण बाभळीचे झाड असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. या दोन्ही झाडांची वैशिष्ट्ये संन्याशाच्या जीवनाशी मिळती जुळती आहेत. एकाकी विजन अवस्थेत राहणारा, खडतर जीवन पत्करलेला, ओबडधोबड, वृक्ष, उदास पण अतिशय कणखर आणि संन्याशाची लक्षणे आहेत. अशीच लक्षणे बाभळीची आहेत. बाभळीच्या मानाने बोरीचे झाड लहान असले तरी ते तितकेच तोडीस तोड असते. आपला प्रत्यक्ष उल्लेख न करता महाराजांनी स्वामी सुतांचा उल्लेख मात्र बोरीचे झाड असा करून त्यांच्या तपस्वी जीवनाची सारी वैशिष्ट्ये या एका शब्दात उभी केली. स्वामीसुत हे माझ्या तोडीस तोड असताना तुम्ही इथे येण्याचा प्रयास का केलात? त्याची सेवा करा, हवे ते मिळेल, असा त्यांच्या बोलण्याचा अभिप्राय होता. पण सरदेसाई पती पत्नीला तो अर्थ कळला नाही. बोरीच्या झाडास कोणी प्रदक्षिणा घालत नाहीत. घातल्या तर लोक हसतील म्हणून बाईने नवऱ्याच्या विचाराने पिंपळाच प्रदक्षिणा घालावयास सुरुवात केली. पण चुकीच्या उपचाराने बरे कसे वाटावे. 1 वर्ष झाले तरी परिणाम शून्य. मग मात्र सरदेसाईंना आपले काहीतरी चुकत असल्याची जाणीव झाली. कारण महाराजांचा शब्द वाया जाणार नाही याची त्यांना खात्री होती. स्वामीसुतांच्या मठात तेव्हा ब्रह्मानंद बुवा हे ज्येष्ठ सेवेकरी होते. त्यांना विचारताच त्यांनी खुलासा केला. महाराज स्वामीसुतांनाच बोरीचे झाड म्हणत असत. सबब मठात येऊन पादुकांना प्रदक्षिणा घालाव्यात तसे करताच महाराजांचा आशीर्वाद खरा ठरला. प्रत्यक्ष महाराजांनी नावाजावे इतकी स्वामी सुतांची महती होती हे या लीलेवरून कळते. तसेच सद्गुरूंच्या प्रेमास पात्र ठरण्यासाठी स्वामी सुतांसारखी समर्पणाची तयारी हवी याचीही जाणीव होते. धन्यवाद.